न्यूज आता समोर आले आहे। पुढील 3 तासानंतर राज्यात पुन्हा एकदा तुफान गारपीट आणि महाभयंकर चक्रीवादळाचा धोका आहे। सध्याला जरी पावसाचं वातावरण तयार झालं नसेल तर पुढच्या काही वेळामध्ये अचानक ढग तयार होऊन वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। होय, आजची बातमी साधी सुधी नाही, यामध्ये निसर्गाच्या अशा एका कोपाचा गुपित इशारा दिलाय जो पाहून हवामान तज्ञ देखील आता हैराण झाले आहेत। 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटद्वारे फोटो काढण्यात आलाय। त्यामध्ये जे दिसलंय ते अतिशय भयानक दिसलंय। ते चित्र अगदी 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागलाय। सध्याला हा ढग मुंबईपर्यंत येऊन पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये मुंबईकडून या 14 जिल्ह्यांवर धडकणार आहे। हो, हे चित्र पाहता संपूर्ण हवामान तज्ञांच्या पायाखालची जमीन सरकल्या, कारण की सध्याला जरी उन्हाचा तडाखा असला तर थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी संपूर्ण काळे काळे ढग तयार होऊन या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे। कारण की एक अतिशय काळाकुट ढगांचा एक मोठा थवा ज्याची लांबी इतकी भयंकर आहे की 1000 किलोमीटर आहे, जो पाहून तुम्हाला विश्वास बसणार नाही, जो महाराष्ट्राच्या दिशेने पुढे पुढे सरकू लागलाय, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासानंतर हा आकार उडणार आहे। सगळीकडे या ठिकाणी आता मोठा वादळी वारा आणि ढगफुटीची शक्यता आहे। अतिशय धोक्याचा इशारा आज पुढील 3 तासानंतर या ठिकाणी देण्यात आला आहे। वातावरणाकडे जर सध्याला बघितलं तर आपल्या स्वप्नात सुद्धा या ठिकाणी वाटणार नाही की पाऊस येईल, परंतु हवामान खात्याने एक चिंताजनक बातमी या ठिकाणी 5 मिनिटांपूर्वी सांगितल्या। आजपासून पुढील सलग 3 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा धोका, गारपीट आणि वादळी वाऱ्याचा या ठिकाणी धोका वर्तवण्यात आलाय। यामध्ये शेती पिकांचं भयंकर नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली। उन्हाळी पिकांना या ठिकाणी मोठं संकट असल्याचं सांगण्यात आलंय। मागील 15 ते 20 दिवसांमध्ये 2 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात अवकाळी पाऊस गारपिटीने या ठिकाणी झोडपलंय। काही ठिकाणी मागच्या 15-20 दिवसांच्या पाठीमागे गारपिटी पडल्या तर काही ठिकाणी शेतकऱ्यांचं इतकं नुकसान झालं की शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून थांबलेलं नाही। पण आता शास्त्रज्ञांनी दुसरा सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा दिलाय। यामध्ये सांगण्यात आलंय गेल्या आठवडाभरापासून जेवढं काही सूर्य तापलेला होता, कडाक्याचं ऊन पडत होतं, तर त्याचा सर्व राग आता या ठिकाणी अवकाळी पाऊस आजपासून पुढील 3 तासानंतर काढणार आहे। तो धोक्याचा इशारा आजपासून चालू होत आहे। 14 जिल्ह्यांची यादी समोर आली। या 14 जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना, नागरिकांना सावध राहण्याचा मोठा इशारा देण्यात आलाय। पहा, जे लोक आता या पावसाला हलक्यात घेतील, या वादळी वाऱ्याला हलक्यात घेतील, त्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, असं स्पष्ट शब्दात सांगण्यात आलंय। हवामान तज्ञांच्या मते आजचा दिवस महाराष्ट्रातील हवामान इतिहासाच्या दृष्टीने सगळ्यात भयानक आणि धोकादायक या ठिकाणी ठरू शकतो। आज तुम्हाला वाटत असेल सध्या आकाश स्वच्छ आहे, ऊन जोरदार पडले असं वाटत असेल, सगळं काय अबोलाय वाटत असेल, पण हाच तो धोका आहे ज्याला आपण वादळापूर्वीची एक शांतता या ठिकाणी म्हणावं लागेल, ती सध्या अनुभवायला मिळतंय। हवामान खात्याने स्पष्ट केलंय की 1000 किलोमीटर पेक्षा लांबीचा मोठा ढग उत्तर भारताकडून सरकताना दिसतोय आणि जो सध्याला मुंबईमध्ये आल्याची माहिती समोर या ठिकाणी येत आहे। मुंबईतून डायरेक्ट तुमच्या जिल्ह्यामध्ये हे वादळी वाऱ्यासह मोठा काळा ढग तयार होणार आणि अचानक मोठ्या ढगफुटीला सुरुवात होणार। अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून या ढग येत आहे, ज्यामुळे त्याची ताकद दुपटीने वाढू लागल्या। जेव्हा ढग फुटेल तेव्हा पाऊस पडणार, पण त्यासोबत या ठिकाणी ज्या गारा पडणार, ज्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। विशेषतः आंबा पीक जर तुमचं असेल तर यामध्ये धोक्याचा इशारा वर्तवण्यात आलाय। ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, त्यामुळे हलक्यात अजिबात घेऊ नका, कारण यामध्ये सुपर एल निनो नावाचा तो राक्षस या ठिकाणी सक्रिय झालाय, ज्याने 15-20 वर्षापूर्वी विदर्भ आणि मराठवाड्याला रात्रीच्या वेळी स्मशान शांततेत लोटलं होतं। हवामान तज्ञांच्या गुप्त बैठकीत एकाच नाव वारंवार घेतलं जातंय। सुपर एल निनो हा प्रशांत महासागरात दडलेला जुना शत्रू आहे, जो दर 15-20 वर्षांनी जागा होतोय। पण यावेळी तो एकटा नाही, तर अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेंच्या अवाढव्य डोंगरांना देखील आता या ठिकाणी सोबत घेऊन येतोय। जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकली तेव्हा 1000 किलोमीटरच्या ढगांची निर्मिती झाल्या। शास्त्रज्ञ आता सांगू लागलेत की हे ढग जमिनीपासून तब्बल त्या 10 किलोमीटर उंचीवर आहेत। पहिल्यांदा 8-10 दिवस या ठिकाणी एकदम उन्हाळा जाणवेल आणि त्यानंतर मोठ्या गारपिटीला आणि पावसाला सुरुवात होईल। तसंच घडत आहे, मागच्या 8-10 दिवस झालं उन्हाळा मोठा पडलेला आहे, त्यामुळे ढग तयार झालेत। हे ढग इतके जड झालेत की जेव्हा हे आता फुटतील
तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे मोठमोठे गोळे या ठिकाणी बरसू लागतील। भर दुपारी सूर्य अचानक गायब होईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात रात्री या ठिकाणी रात्रीसारखा काळोखोट त्या ठिकाणी आभाळ तयार होईल। यालाच तज्ज्ञ निसर्गाचं ब्लॅकआउट म्हणतात। खरं तर या ढगांची जी मालिका आहे तर ती संपूर्ण महाराष्ट्रावर आज पुढील 3 तासानंतर धडकणार आहे। पुढे सलग 3 दिवस महाराष्ट्रातल्या प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये प्रत्येक 10 ते 15 जिल्ह्यावर हा मोठा ढगफुटीचा आणि आता वादळी वाऱ्याचा संकट धडकणार आहे। त्यामुळेच हवामान विभागाने दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांना धोका आहे याची यादी 5 मिनिटांपूर्वी जाहीर केल्या। काही दिवसापूर्वीच हवामान विभागाने या वर्षीचा मान्सूनचा अंदाज दिला होता, ज्यामध्ये एल निनो सक्रिय आहे असं सांगण्यात आलं होतं, ज्याने सगळ्या शेतकऱ्यांची पावसाळ्याबद्दलची चिंता वाढली होती। पण तेवढ्यातच उष्णतेचा एक धोक्याचा इशारा महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलाय। 12 ते 4 या काळामध्ये अजिबात बाहेर पडू नका, कारण उन्हाचे चटके किती बसतायत तुम्हाला माहित आहे। आता लोक म्हणतायत उन्हाचे चटके या ठिकाणी आता बसतायत तर पाऊस कुठून येईल। लक्षात घ्या, उष्णता वाढण्यामागचं कारण तर या ठिकाणी ढग तयार होण्यामागचं एक मुख्य या ठिकाणी कारण आहे। आता हे ढग आज कोणत्या जिल्ह्यामध्ये धडकणार, पुढे सरकून आज उद्या परवा आणि तेरवा महाराष्ट्र सोडताना कोणत्या जिल्ह्यात हाकार माजवणार, गारपीट कुठं होणार, ढगफुटीसारखा पाऊस कोणता कसा होणार। मागच्या वेळी या ठिकाणी तुम्ही हलक्यात घेतलं होतं, त्यामुळे पाऊस मोठा झाला, गारपीट झाली, नुकसान झालं। परंतु आता अजिबात हलक्यात घेऊ नका। सगळ्या जिल्ह्यांची यादी समोर आली, ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। मराठवाड्यातील काही वर्षापूर्वी असाच हाकार उडाला होता। तेही वर्ष दुष्काळाचं असंच ऊन पडत होतं, तेही वर्ष उन्हाळ्यातलं अशाच भयानक परिस्थितीमध्ये पावसाने हाकार घातला होता आणि तीच परिस्थिती आता पुन्हा एकदा रिपीट होत आहे। त्यामुळे अजिबात दुर्लक्ष करू नका। आपण सगळ्यात आधी जिल्ह्यांची यादी पाहतोय, कोणत्या दिवशी कशा कशा पद्धतीने आता गारपीट होणार आहे, कोणत्या दिवशी कशा कशा पद्धतीने कुठे कुठे हाकार उडणार आहे, काय धोक्याची परिस्थिती निर्माण होणार आहे। टप्प्याटप्प्याने आपण क्रमवार या ठिकाणी जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता पाहण्यास सुरुवात करूया। आता आपण पहिल्यांदा पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये हा निसर्गाचा कोप कशा पद्धतीने तुम्हाला धोका देणार आहे। हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सध्या जरी पावसाचं वातावरण नसलं तरी पुढील 3 तासानंतर या जिल्ह्यामध्ये पावसाचं वातावरण तयार होईल आणि इतका मोठा पाऊस पडायला सुरुवात होईल की ज्याचा विचार सुद्धा तुम्ही केला नसाल। सगळ्यात धोका रात्रीचा आहे। रात्री काय भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस पडेल, ज्यामध्ये शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। सुमारे 2 ते 2:30 वाजता या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा मोठा धोका वर्तवण्यात आलाय। आता या ढगांचा पहिला मोठा तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागातील जिल्ह्यांना जोरदार बसणार आहे। थोड्याच वेळामध्ये वातावरण इतकं काळं होईल की भर दुपारी तुम्हाला गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल। आता ऊन पडले म्हणून तुम्हाला वाटत सुद्धा नसेल, मागच्या 15-20 दिवसांच्या पाठीमागे सुद्धा वाटलं नव्हतं, तरी पण किती मोठी गारपीट झाली, नुकसान किती झालं तुम्हाला सुद्धा माहित आहे। यामध्ये आता कोल्हापूर आणि पन्हाळ्याच्या किल्ल्याच्या परिसरात संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात पावसाळ्यासारखं नव्हे तर ढगफुटीसारखा पाऊस या ठिकाणी पडण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। पुणे आणि बारामती पुणेकरांना यावेळेस साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना तुम्हाला या ठिकाणी दिसतील। विजांचा कडकडाट इतका भीषण असेल की जमिनीला हादरे बसतील। आता हा झाला पहिला दणका जिथे बसणार आहे आता या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस। त्यानंतर दुसरा दणका जिथे बसणार आहे, ज्या जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलेत तर उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा, तिथे काय परिस्थिती होणार आहे, किती दिवस या ठिकाणी ढग पडणार आहे, दुसरा दणका तिथे कशा पद्धतीने असणार आहे। त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या आणि 5व्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासानंतर मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे, गारपीट होणार आहे। यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता पाहूया दुसऱ्या टप्प्यात कोणकोणते जिल्हे येणार आहेत। यामध्ये नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांसाठी आता पुढील 5 दिवस ताशी 100 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहतील आणि घरावरील पत्रे, जुनी झाडं एखाद्या कागदासारखी उडवून लावतील। द्राक्ष आणि कांद्याच्या बागांवर या ठिकाणी मोठा निसर्गाचा थेट हल्ला होण्याची शक्यता आहे। तसेच या ठिकाणी आंबा पीक असेल तर यामध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। नाशिक, इगतपुरी तसेच संगमनेर भागातील गारपिटीचा थरार इतका असेल की काही मिनिटात संपूर्ण जमीन पांढरी शुभ्र बर्फाच्या छादीत दिसेल। त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात नंबर लागतोय मराठवाड्याचा। होय, तुम्ही मराठवाड्यातील जिल्ह्यामधून असाल तर लक्षपूर्वक बघा। मराठवाड्यातील जे काही जिल्हे आहेत
त्या जिल्ह्यामध्ये आता भयानक आता धडाका उडणार आहे। आता हा झाला तिसरा टप्पा। चौथ्या टप्प्यात विदर्भ आणि पाचव्या टप्प्यात मध्य महाराष्ट्र। तर आपण तिसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांची यादी पाहतोय। सर्वांनी व्हिडिओ 2 मिनिटे लक्ष देऊन बघा। जर हा बर्फ आणि या ठिकाणी गारपीट आणि वादळी वारा तुमच्या जिल्ह्यात कधी येणार माहिती नसेल तर तुम्हाला शेती पिकांचं नियोजन करता येणार नाही। त्यामुळे लक्षपूर्वक बघा। मराठवाड्याचा विचार केला, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि परभणी या भागात आता दुष्काळी वर्ष मागचे आठवेल तुम्हाला, जेव्हा रेल्वेने पाणी लातूरला ते न्यावं लागत होतं। हा सुपर एल निनो तशाच प्रकारचा काळ पुन्हा आणायला लागलाय, पण यावेळेस तो आधी अवकाळीने झोडपेल, गारा पडतील, नंतर पावसाळा कोरडा होईल। हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आता त्यानंतर चौथा टप्पा, यामध्ये विदर्भातल्या जिल्ह्यांना धडाका बसण्याची शक्यता आहे। त्यामध्ये विदर्भातील जर जिल्ह्यांचा विचार केला तर नागपूर जिल्हा असेल, वर्धा, वाशिम, अकोला आणि अमरावती या भागात आभाळ फाटल्यासारखी स्थिती होईल। येथील उष्णता आणि वरून येणारी हिमालयाची थंड हवा यांची जोरदार धडक होईल। तेव्हा विजांचे असे काय लोड जमिनीवर कोसळतील की सिमेंटचं घरही पायापासून थरथरायला लागेल। अनेकांना वाटतं की हे कसं काय शक्य, आता तर ऊन पडलंय, परंतु या उन्हामध्येच अचानक काळे ढग तयार होतील आणि या ठिकाणी मोठ्या पावसाला सुरुवात होईल। प्रशांत महासागरातला हा उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान खात्याचं चक्राला त्या ठिकाणी गिळतं की काय, अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या। अरबी समुद्राचा रंग सध्याला काळा भोर पडला असून तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय या ठिकाणी डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकल्या आणि साधारणपणे ढग 1 ते 2 किलोमीटरचे या ठिकाणी असणार आहेत। पण ही 1 किलोमीटरची जी ढगाची साखळी आहे ही एकत्र जर आली तर हे ढग इतके जड होतील की जमिनीच्या दिशेने आदळताना पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे मोठमोठे गोळे सोडतील। ही निव्वळ पावसाची बातमी नाही तर निसर्गाचं रौद्र रूप असणार आहे। मग तुमच्या जिल्ह्यामध्ये पुढील 3 तासानंतर कुठे कुठे पावसाला सुरुवात होणार आहे, काय काय परिस्थिती राहणार आहे, अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमच्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती होणार आहे हे लगेच सांगणार आहे। बळीराजाला आमचे हात जोडून विनंती आहे शेतकऱ्यांना, हा इशारा गांभीर्याने घ्या। तुमची वर्षभराची मेहनत मातीमोल करण्याची निसर्गाची खेळी एका क्षणात या ठिकाणी सर्व काही उधळून लावू शकते। पिकांची काढणी, तुमचा कांदा, गहू, हरभरा, ज्वारी, हळद शेतात असेल तर ती पटकन या ठिकाणी आता लगेचच काढून घ्या, सुरक्षित ठिकाणी साठवा। साठवणूक जर पीक काढला असेल तर शेतातच पडून असेल तर त्यावर ताडपत्री प्लास्टिकने व्यवस्थित बांधून त्या ठिकाणी ठेवा, जेणेकरून पावसाने भिजलं नाही पाहिजे। वाऱ्याचा वेग जास्त असल्याने फक्त झाकूनच उपयोग नाही तर त्यावरती दगड वगैरे वजन लावून घट्ट करा। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता प्राण्यांची तुमच्या घरामध्ये गाई, म्हशी, जर्सी गाय असेल तर काळजी घ्या। वीज कोसळण्याची भीती सर्वाधिक असल्याने जनावरांना झाडाखाली कच्च्या गोट्यात बांधू नका। शक्य असल्यास त्यांना पक्क्या इमारतीच्या आडोशाला न्या। बाहेर पडणं टाळा। विजा चमकत असताना मोबाईलवर, फोनवर अजिबात बोलू नका। बाहेर पडणं टाळा। या परिस्थितीचे गांभीर्य इतके आहे की खुद प्रशासनाने, तज्ज्ञांनी यावर लक्ष आता या ठिकाणी ठेवण्यासाठी कंट्रोल रूम उघडल्या। पुणे वेधशाळेने सॅटेलाइट पुरावे दिल्यानंतर आता संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आल्या। अफवांवर विश्वास ठेवू नका, पण निसर्गाच्या या बदलाला कधी सुद्धा कमी लेखू नका। निसर्ग जेव्हा जेव्हा कोपतो तेव्हा मानवाकडे बघण्याशिवाय दुसरा या ठिकाणी कोणताही पर्याय उरत नाही। पूर्व तयारी हीच आहे आपली की मोठी ढाल आहे, 1000 किलोमीटरचे वेगाचे मोठे ढग आता या ठिकाणी तुमच्या उंबरठ्यावर येऊ ठेपतील। भर दुपारी होणारा काळोख आणि विजांचा तांडव आपल्याला सावध करायला येत आहे। हा व्हिडिओ केवळ माहितीसाठी नाही तर एक जीव वाचवणारा संदेश आहे। महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत, प्रत्येक नागरिकापर्यंत हा इशारा तुम्ही या ठिकाणी नक्की पोहोचवायचा आहे। गाफील राहू नका, कारण हा पावसाचा आणि वादळी वाऱ्याचा मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। आता जी तुम्हाला माहिती आम्ही सांगितली तर ती हवामानातील सध्याचे बदल आणि उपग्रहावरून मिळणाऱ्या फोटोद्वारे तुम्हाला सांगितली, पण एक गोष्ट इथे स्पष्ट करावीशी वाटते, हवामान आणि हवामानाचा अंदाज केवळ एक अंदाज असतो। आम्ही या बातमीची 100% पुष्टी लाईफ चेंज मोटिवेशन चॅनल करत नाही, ही केवळ एक शक्यता आहे। निसर्ग कधी त्याचे रूप बदलू शकते, त्यामुळे घाबरून जाऊ नका, पण सतर्क तुम्हाला राहावे लागेल। प्रशासनाकडून, आता हवामान खात्याकडून जोपर्यंत रेड अलर्ट येत नाही तोपर्यंत केवळ पूर्व तयारी या ठिकाणी तुम्ही समजू शकता। तुमच्याकडून या ठिकाणी आता तयारी भरपूर सुरू या ठिकाणी झाली पाहिजे आणि नक्कीच तुम्ही या ठिकाणी तुमच्या शेतीतील जी काय आता कामे असतील, जी काय या ठिकाणी कांदा पीक असेल यांची काळजी घ्यायची आहे। आतापर्यंत जो अंदाज सांगितला
तर जो या ठिकाणी सॅटेलाइटद्वारे उपग्रहावरून दिलेल्या एक माहितीनुसार आहे, एक शक्यता आहे, या ठिकाणी 100% खात्री चॅनलच्या माध्यमातून कोणी घेऊ शकत नाही। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा। धन्यवाद।